तर मित्रांनो, आपल्याला खूपच ऊन लागत असत, पण आपण झाड कापतो म्हणून आपल्याला ऊन लागत असतं. पण आपण झाड का कापतो हे तुम्हाला सांगतो. आपल्याला कुठं कंपनी उभा करायची असते, कुठं रोड बनवायचा असतो आणि कुठं घर लावायचं असतो, म्हणून आपण झाड कापतो. आणि झाड कापल्यावर आपल्याला खूपच ऊन लागतो. म्हणून आपण झाड, मग तुम्ही कधी फळ खाल्ला तर त्या फळांच्या बिया कुठं कलिंगडच्या, कुठं संत्रीच्या, कुठं ॲपलच्या, कुठं डाळिंबीच्या, त्या बिया आपण जपून ठेवायला पाहिजे. कचरा टाकायपेक्षा आपण त्या बिया जपून ठेवायला पाहिजे. आणि आपण कंपनीसाठी त्यासाठी झाड कापतो म्हणून आपल्याला ऊन लागतं. म्हणून त्यासाठीच आम्ही त्या बिया जांभळाच्या जपून ठेवलेल्या आहेत. हे बघा, जांभळाच्या बिया आमच्याकडे नाही चालेल, त्यासाठी ते आम्ही तुम्हाला त्याच्यासोबत झाड बनवून दाखवतो. माती, ही माती बघा. आता आपल्याला त्या मातीचा असा एक माती उचलायची, आपण त्याचा असा लाडू बनवायचा. लाडू बनवण्यासारखं करायचं, म्हणजे मातीचाच असं त्यात केलं गोल गोल, तर त्याला अशी बी उचलायच्या. बघा या बिया जांभळाच्या, त्याच्यात अशा लावायच्या. त्यात अजून थोडीशी माती घ्यायची आणि अशी लावायची आणि ह्याला परत गोल करायचं. तो हे बघा, तो मातीचा गठ्ठा, तो का आपण लाडसारखं याला बनवून घेता. तर हे आता आपण लावणार. सोबत ठेवा, कारण आपण कुठं आपल्याला झाड लावायचं गरजेचं आहे. आपण कुठं फिरायला गेलो तर आपल्याला झाड लावायचं गरजेचं आहे. आणि आता पावसाळ्याचा दिवस सुरूच होणार आहे थोड्या दिवसात. मग ते झाड कसे उगतात, केवढे मोठे उगतात, केवढे छोटे राहतात, ते आपण पाहू. जय श्रीराम.